काय राहतं की मुलगा सरकारी नोकरीला लागला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याकडे आता ह्याच्यामध्ये लगेच आपण टायपिंगचं पण सुरू करतोय. त्याच्यामुळे मुलगा हा मल्टी टॅलेंटेड झाला पाहिजे, कुठं ना कुठं तरी सरकारी नोकरी लागली पाहिजे. शासनानंच पोलीस भरतीला म्हटलं तर 50 मार्क फिजिकल दिलेत आणि लेखीला 100 मार्क दिलेत. म्हणजे महत्त्व जे ते फिजिकलपेक्षा लेखीला जास्त दिले. आणि तज्ज्ञ लोकांच्या बद्दल म्हटलं तर आपलं शिक्षक एक नाळे सर म्हणून आहेत, प्रदीप नाळे सर. तर त्यांचा जवळपास 20-22 वर्षाचा अनुभव आहे स्वतःचा. ते गणितचं स्वतःचं त्यांचं पुस्तक आहे, ते स्वतः आपल्याकडे शिकवतात. त्यांना कुठलंही गणित दिलं, कसल्याही प्रकारचं दिलं, अगदी म्हणजे MPSC पर्यंत जरी गणित दिलं कुठलं तरी ते आहे असं सोडून देतात आजपर्यंत. आपल्या मिसेस ह्या महाराष्ट्र पोलीसमध्ये त्यांचं कशा प्रकारे मार्गदर्शन मिळतं आपल्या? त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. 2000 त्यांचं नाव काय सांगा दर्शकांना. नीलम फरतडे, रत्नागिरी पोलीसमध्ये 2017ला टॉपर आहेत त्या लेखीला. तिथून म्हणजे ते ज्यावेळेस त्यांना सुट्टी असते किंवा हे असतं तसं मार्गदर्शन राहतं. आपल्याकडं आत्ता सध्या चंद्रपूरचं ॲडमिशन आहे. चंद्रपूरच्या मुली आहेत, जळगावच्या आहेत, जालन्याच्या आहेत, इकडं नांदेडच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रभर आहेत. महाराष्ट्रातून येणारी मुलं आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून येणारी. सुरतची मुलगी आहे. गुजरातमध्ये नर्मदा जिल्हा आहे, तिथं नर्मदा जिल्ह्यातल्या 3 मुली आपल्याकडे आल्या होत्या. तिन्ही मुलींचं आत्ता एक गुजरात पोलीसमध्ये आहे आणि दोन्ही स्टाफ सिलेक्शनमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तिन्ही रिझल्ट लागलेत. आत्ता पाठीमागं असेल महाराष्ट्र नाही का गुजरात? ते गुजरातचे आहेत. डोमासाल त्यांचं गुजरातचं. हां, मग ते गुजरात पोलीसमध्ये त्यांचं आहे तिकडं. आणि जे आपण शिकवतो इथं स्टाफ सिलेक्शनचं ते हिंदीमध्ये शिकवलं जातं. हिंदीमध्ये आता मागल्या 1-1.5 वर्षापासून मराठी पेपर होतो मराठीमध्ये, पण अगोदर हिंदीमध्येच व्हायचं. मग त्याच्यामुळे हिंदी शिकवलं ना ते आपल्या स्टेटच्या अदर स्टेटचं जरी असं तरी चालून जायचं. आत्ता आपल्याकडं चालूच्या भरतीला आत्ता रिझल्ट लागला. आत्ता मागल्या 1 महिना झाला असेल स्टाफ सिलेक्शनचा. तर स्टाफ सिलेक्शनमध्ये आपल्या कर्नाटकचा बिदर जिल्ह्याचा मुलगा होता आपल्याकडं, अभिजित म्हणून. तर त्याचं बिदर जिल्ह्यातून आपल्या इकडं आला स्टाफ सिलेक्शनला. तो पहिल्या भरतीतच भरती झाला. आणि दर्शक हो नमस्कार, लोकशाही भारत न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या विशेष पॉडकास्टमध्ये एक वेगळे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी संवाद साधणार आहे, ज्यांनी शेकडो तरुणांना भरतीमध्ये यशस्वी करून त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिलेली आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे योद्धा करिअर अकॅडमीचे संस्थापक मार्गदर्शक आदरणीय रणजित तांबे सर. नमस्ते सर, लोकशाही भारतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. काय सांगाल, आपला सुरुवातीचा प्रवास कसा होता आणि योद्धा करिअर अकॅडमी स्थापन करण्याची प्रेरणा कशी मिळाली? म्हणजे अकॅडमीला 9 वर्ष झाले. मी वयाच्या 18 वर्षी पोलीस कुटुंब आरोग्याला जिल्हा समन्वयक म्हणून पोस्टवरती होतो. म्हणजे जिल्हा समन्वयक म्हणजे एक प्रायव्हेट होतं, अपोलो इन्शुरन्स थ्रू आणि FHPL थ्रू पोलीस कुटुंब आणि पोलीस यांच्यासाठी हेल्थ केअरचं ते थोडक्यात काम करत होतं. त्याच्यामुळं मी पोलिसांच्या जास्त संपर्कात वगैरे त्या ह्याच्यामध्ये आलो मोहोलमध्ये. मग त्याच्यानंतर जॉब मी 2015ला सोडला आणि 2016पासून मी स्वतः MPSC करायला बारामतीमध्ये आलो. त्यावेळेस जरा अकॅडमीच्या ह्या गोष्टीमध्ये जरा थोडं इन्व्हॉल्व झालो. मग तिथून मला थोडं जरा आयडिया वगैरे आली आणि मुलांच्या मध्ये ग्रामीण भागामध्ये एक बेसिक काय गोष्टी कमी पडतात या गोष्टींचं जरा थोडं कळाल्यामुळं मग आपण ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने आपण अकॅडमी सुरू केली. आतापर्यंत आपल्या योद्धा करिअर अकॅडमीमधून किती विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, काय सांगा त्याबद्दल? प्रत्येक बॅचला 60-70% तरी आपला निकाल लागतोच. आणि आत्तापर्यंत शेकडो म्हणजे 400-500 मुलं आरामात झालेत. मी आत्तापर्यंत असं कधी आकडा ठेवला नाही किंवा आजपर्यंत कधी आता तुम्ही बघाल बॅनर वगैरे कधी लावला नाही. म्हणजे कधी लावायची गरज लागलीच नाही. आता पाठीमागच्या बॅचचाच रिझल्ट जर म्हणला तर आपल्याकडे 55 पोरं आर्मीला होती, अग्निवीरला, एकही फेल झाला नाही. 55चे 55 रिझल्ट लागले. एकसुद्धा मुलगा मेडिकलला फेल झाला नाही, ना लेखीला ना फिजिकलला, कुठेच फेल झाला नाही. फिजिकल बाबत आपण त्याचा सराव कशा प्रकारे करून घेता विद्यार्थ्यांचा? फिजिकलचं सकाळी 5 वाजता आपण विसल वाजवतो मुलांसाठी. 5 वाजता विसल वाजली तर 5:30पर्यंत मुलांनी सगळ्यांनी खाली यायचं असतं उरकून. म्हणजे फिजिकलच्या उद्देशाने त्यांनी उरकून खाली आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर फिजिकलला पण आपलं जे तालुका क्रीडा संकुल आहे फलटणचं, तिथं आपण मुलांचं सगळ्या ग्राउंडच्या ॲक्टिव्हिटी घेतो. आणि तिथून साधारणतः 8-8:30 वाजता मुलं माघारी येतात. माघारी आल्यानंतर त्यांनी वैयक्तिक त्यांचा डाईट काय असेल तो करायचा. म्हणजे आपण सांगतो मुलांना डाईट
डाएट कसं असणार आहे की आता एखाद्याचं मुलाचं जर वजन जास्त आहे तर त्याला वजन कमी करण्यासाठी त्या पद्धतीने डाएट सांगितला जातो. एखाद्याचं वजन कमी आहे तर त्याला डाएट वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी त्याला डाएट तसा दिला जातो. मग प्रत्येकाच्या बॉडीनुसार प्रत्येकाच्या म्हणजे कॅपॅसिटीनुसार त्याला डाएट वेगळा आता डाएटचा प्रकार पण असतात. फिजिकलमध्ये करताना जर मुलाला खुराकच नसेल तर तो तसा डेव्हलप पण होणार नाही. मग त्याच्यामुळं व्हेजचा डाएट वेगळा असतो, नॉन व्हेजचा डाएट वेगळा असतो, असं असतं. उमेदवारांच्या वजनामध्ये थोडा इकडे तिकडे फरक असतो. कोणाचं वजन जास्त असतं, कोणाचं कमी असतं. वजन जास्त असेल त्याला डाएट करून त्याचं कमी केलं जातं. त्यासोबतच ज्याचं वजन कमी आहे त्याला योग्य डाएट करून योग्य आहार देऊन त्याचं वजन वाढवतं. मात्र एखाद्या उमेदवाराची जर समजा उंची कमी असेल आणि त्याला भरती होण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी कशा प्रकारे आपण त्या उंचीसाठी कसं उंचीचं कसं असतं, आता 160 मुलांची जर उंची असेल 160 सेंटीमीटर तर त्याला फॉरेस्ट गार्डसाठी आहे. 162.5 असेल तर त्याच्यासाठी आपलं बँड्स पोलीसचं आहे. आणि मुलींचं 150 असेल तर फॉरेस्ट गार्ड आहे. 152.5 असेल तर आपलं बँड्स पोलीसचं आहे. मग त्या ह्याच्यानुसार त्यांनी त्याची तयारी करायला आपण इथं पण घेतो. आपल्याकडं म्हणजे पोलीस भरतीच फक्त किंवा डिफेन्सचीच भरती फक्त असं नाही, सरळ सेवाची पण आपण पूर्ण तयारी करून घेतो. त्याच्यामुळं इकडं जरी नाही झालं तर माझं फोकस फक्त काय राहतं की मुलगा सरकारी नोकरीला लागला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याकडं आता ह्याच्यामध्ये लगेच आपण टायपिंगचं पण सुरू करतोय. त्याच्यामुळे मुलगा हा मल्टी टॅलेंटेड झाला पाहिजे, कुठं ना कुठं तरी सरकारी नोकरी लागली पाहिजे. बरोबर आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं पाहिजे याबाबत? वेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्याबाबत पालकांबद्दल कसं, आता ग्रामीण भागामध्ये एवढं काय असं नॉलेज नसतं की बाबा पोलीस भरती म्हणजे काय किंवा आर्मी भरती म्हणजे काय. आता शासनानंच पोलीस भरतीला म्हणलं तर 50 मार्क फिजिकल दिलेत आणि लेखीला 100 मार्क दिलेत. म्हणजे महत्त्व जे ते फिजिकलपेक्षा लेखीला जास्त दिले. आणि ग्रामीण भागामध्ये मुलांचं काय असतं, ग्राउंड केलं म्हणजे भरती झालो किंवा ग्राउंड करणं म्हणजे भरती असं नाही. लेखीकडे थोडं दुर्लक्ष होतं. आणि तेवढं जे ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत तेवढ्या गोष्टी पुरवल्या जात नाही की बाबा लेखीसाठी आपण काय केलं पाहिजे. तेवढ्या फॅकल्टी नसतात की म्हणजे मुलं जे शिकवणारे तज्ज्ञ लोक आहेत तेवढी तज्ज्ञ लोक नसतात. आता आपल्याकडचे जे आहेत तज्ज्ञ लोकांच्याबद्दल म्हटलं तर आपलं शिक्षक एक नाळे सर म्हणून आहेत, प्रदीप नाळे सर. तर त्यांचा जवळपास 20-22 वर्षाचा अनुभव आहे स्वतःचा. ते गणितचं स्वतःचं त्यांचं पुस्तक आहे, ते स्वतः आपल्याकडे शिकवतात. त्यांना कुठलंही गणित दिलं, कसल्याही प्रकारचं दिलं, अगदी म्हणजे MPSC पर्यंत जरी गणित दिलं कुठलं तरी ते आहे असं सोडून देतात. आजपर्यंत ते 2 वर्ष झालं आपल्या अकॅडमीमध्ये शिकवतात. त्याच्या अगोदर नांदे सर होते, मी स्वतः गणितच शिकवत होतो. अजूनही मी शिकवतो जिथं अब्सेंट असेल किंवा जिथं हे असेल तिथं. पण आता नाळे सरांचा अनुभव जर म्हटलं तर त्यांनी आजपर्यंत इथं शिकवतात तोपर्यंत तरी कधी गणितचं पुस्तकसुद्धा हातात घेतलं नाही. न पुस्तक इथं आहे असं शिकवतात. आणि संकेत सर आहेत, संकेत भांडवलकर सर, त्यांचं स्वतः MPSC क्वालिफाय आहेत. MPSCला त्यांनी पोस्ट होल्डर आहेत, 2 पोस्ट काढल्यात त्यांनी. आणि ते आपल्याकडे अजून म्हणजे शिकवतात. आता त्यांनी अजून जॉईन केलं नाही तिकडे. आपल्या मिसेस ह्या महाराष्ट्र पोलीसमध्ये त्यांचं कशा प्रकारे मार्गदर्शन मिळतं आपल्या? त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. 2000 त्यांचं नाव काय सांगा दर्शकांना? नीलम फरतडे, रत्नागिरी पोलीसमध्ये 2017ला टॉपर आहेत त्या लेखीला. तिथून म्हणजे ते ज्यावेळेस त्यांना सुट्टी असते किंवा हे असतं तसं मार्गदर्शन राहतं. आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कशा प्रकारे काम करता? कारण की हे फलटणमधील अकॅडमी आहे, मात्र महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना या ठिकाणी अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आपल्याकडे आत्ता चालूला आपल्याकडे आत्ता सध्या चंद्रपूरचं ॲडमिशन आहे. चंद्रपूरच्या मुली आहेत, जळगावच्या आहेत, जालन्याच्या आहेत, इकडं नांदेडच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रभर आहेत. महाराष्ट्रातून येणारी मुलं आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून येणारी. सुरतची मुलगी आहे. गुजरातमध्ये नर्मदा जिल्हा आहे, तिथं नर्मदा जिल्ह्यातल्या 3 मुली आपल्याकडे आल्या होत्या. 3ही मुलींचं आत्ता एक गुजरात पोलीसमध्ये आहे आणि 2ही स्टाफ सिलेक्शनमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. 3ही रिझल्ट लागलेत. आत्ता पाठीमागं महाराष्ट्र नाही का गुजरात? ते गुजरातचे आहेत. डोमासाईल त्यांचं गुजरातचं. हां, मग ते गुजरात पोलीसमध्ये त्यांचं आहे तिकडं. आणि जे आपण शिकवतो इथं स्टाफ सिलेक्शनचं ते हिंदीमध्ये शिकवलं जातं. हिंदीमध्ये आता मागल्या 1-1.5 वर्षापासून मराठी पेपर होतो मराठीमध्ये, पण अगोदर हिंदीमध्येच व्हायचं. मग त्याच्यामुळे हिंदी शिकवलं ना ते आपल्या स्टेटच्या अदर स्टेटचं जरी असं तरी चालून जायचं. आत्ता आपल्याकडं चालूच्या भरतीला आत्ता रिझल्ट लागला. आत्ता मागल्या 1 महिना झाला असेल स्टाफ सिलेक्शनचा. तर स्टाफ सिलेक्शनमध्ये आपल्या कर्नाटकचा बिदर जिल्ह्याचा मुलगा होता आपल्याकडं, अभिजित म्हणून.
तर त्याचं बिदर जिल्ह्यातून आपल्या इकडे आला स्टाफ सिलेक्शनला. तो पहिली भरती होती, पहिल्या भरतीतच भरती झाला. अरे वा. आणि त्याला आला ज्यावेळेस इथं आपल्याकडं त्यावेळेस त्याला 32 मिनिटामध्ये 5 किलोमीटर निघलेलं वजन वगैरे होतं. आणि म्हणजे ते एवढी कॅपॅसिटी नव्हती, पण आपण तेवढं बनवून घेतलं. स्टाफ सिलेक्शनची जी फायनल भरती होती तर त्यांनी 17 मिनिटात 5 किलोमीटर मारलं. म्हणजे निम्मा डिस्टन्स, म्हणजे निम्मा वेळ कमी झाला त्याचा तिथं. एखाद्या विद्यार्थ्यांना अपयश आलं भरतीमध्ये तर त्याला काय संदेश द्याला आपण? आता अपयश जर आलं तर म्हणजे भरती ह्या क्षेत्रामध्ये असेल किंवा बाकीच्या कुठल्याही परीक्षेत असेल तर यश आणि अपयश या दोनच बाजू असणार आहेत. मग यश मिळालं म्हणजे तो लगेच एकदम काहीतरी चांगला झाला आहे अशातला भाग नाही. आपला फक्त रिझल्टचा फरक एवढाच असतो की आपण फेल झालो म्हणजे नाराज होऊन चालत नाही. आता काल परवा एक न्यूज आली बदलापूरची की एका मुलीनं 26 वर्षीय मुलगी आहे, तिनं आईला चिठ्ठी लिहिली पोलीस भरतीला, ग्राउंड काहीतरी पडलं नाही, तिला मेरिटमध्ये बसले नाही वाटतं आणि तिने सुसाईड केली की डायरेक्ट टोकाचं पाऊल घेतलं. मग एवढं टोकाचं पाऊल घेऊन म्हणजे असं करिअर ह्याच क्षेत्रात होतं आहे असं भाग नाही की पोलीस भरती म्हणजे एक भरती आहे. आपलं महाराष्ट्र शासनाचं जर आता जरी तुम्ही आपण महाराष्ट्र शासनाचं पोर्टल वगैरे ओपन केलं तर प्रत्येक विभागाच्या भरपूर भरत्या चालू असतात, दररोज भरती चालू असतात. मग आपण इथं नाही तर तिथं आपण कुठं ना कुठं तरी होऊ शकतो. आणि एक मी नशिबाचं म्हणत नाही, नशिबाचं माझ्या पण असं नाही की म्हणणं की बाबा नशिबावर थोपवलं गेलं पाहिजे, पण जर तुमच्याकडे जर तुमचं होणं हे जर तलाठी पदावरती तुमचं होणं आहे आणि तुम्ही तलाठी पद सोडून तुम्ही पोलीस भरतीचंच फक्त करताय आणि तलाठी पदासाठी तुम्ही फॉर्मच नाही, ॲप्लिकेशनच नाही भरलं, तर मग तुमचं इकडच्या पेक्षा तिकडं होणं होतं. पण तुमचं मग संधी आपण साधली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर भरती होतीये, भरती शासन त्याचं काम करतंय, शासन प्रत्येक विभागाची भरती काढत असते. मग आता चर्चेत काय राहतं, चर्चेत फक्त पोलीस भरतीचा चर्चा विषय किंवा आर्मी भरतीचा चर्चेचा विषय, कारण संख्या जास्त असते वॅकन्सीची. मग वॅकन्सी संख्या जास्त असते. मग आता जवळपास 17,000 जागा ह्या वर्षी आहेत, तर 17,000 पोरं भरती झाली म्हणजे 17,000 ठिकाणी चर्चा होणार आहे, 17,000 गावात चर्चा होणार आहे. त्याच्यामुळे चर्चा जास्त होती म्हणून ती चर्चेत विषय असल्यामुळं लोक इकडे जास्त वळतात. पण आता पाठीमागं जर ह्याचं बघितलं, टायपिंगची भरती आहे, टायपिंगच्या भरतीला मेरिट जवळपास म्हणजे 20-25च्या इकडेच लागतं, एवढं कमी लागतं. आणि तिकडे कोण वळतच नाही ना, तिकडे लक्ष दिलं. तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ज्या ह्याला कॉम्पिटिशन कमी आहे तिथं ते दुर्लक्षित राहतात भरत्या. महाराष्ट्रात पोलीस भरतीमध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे असं दिसतं. पोलीस भरतीला जवळपास 20 लाखाच्या आसपास मुलं असतात फॉर्म, 20 लाखाला प्रत्येक वर्षी 20 लाखाला असतात. आता ह्या वर्षी पण तेवढेच आहेत, 17-18 लाख आहेत अर्ज. मग एवढ्या ह्याच्यातनं मुलांना हे करायचं, सिलेक्ट करायचं. आता भरतीची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू आहे आणि मध्यंतरी आपण पहिली घटना की भरतीच्या वेळेस एका उमेदवाराचा मृत्यू झाला विद्यार्थ्याचा. कशी घटना अशा होतं? आता या घटनेसाठी जरा मुलांचं पण डाईट करणं किंवा आता तो मुलगा भरतीला जातोय तर 2-4 दिवस अगोदर त्यांनी डाईट व्यवस्थित फॉलो केला पाहिजे किंवा त्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे की मी काय खाल्लं पाहिजे, काय मी केलं पाहिजे. आता मुलांचं बऱ्याच गोष्टी आता न्यूट्रिशन आहेत, बऱ्याच ठिकाणी न्यूट्रिशनचं आहे, तर त्याचा दुरुपयोग पण होतो की आता स्टोरॉइड वगैरे घेणं किंवा कोच लोक आहेत ते लोक पण बाबा ही टॅबलेट घे, हे इंजेक्शन घेतल्यानंतर चांगलं तुझं 1600 सुधरल किंवा ती टॅबलेट घेतल्यानंतर तुझं चांगलं होईल. मग असं कुठलं असं जादू नाही की अचानक तुम्ही इंजेक्शन गोळी घेतली आणि डायरेक्ट तुम्ही 1600 आउटात निघला. 1600ला हे प्रॅक्टिस पाहिजे आणि प्रॅक्टिसच पाहिजे त्याला, म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही कुठं असं जादू किंवा कुठं असं गोळी औषध खाऊन 1600 नाही मारू शकत, कुठला इव्हेंट नाही करू शकत. मग अशी मुलं आहेत, आता मी त्यांना म्हणणार नाही की ते यांचं मुलांचं असं झालं किंवा त्यांचं काही डिहायड्रेशन झालं असेल किंवा 1600 पळाल्यानंतर जी काळजी घेतली गेली पाहिजे ती काळजी घेतली नसेल. मग ह्याच्यामध्ये मुलांच्या पण चुका आहेत. प्रशासनाकडून आता प्रशासनाचं काम आहे, त्यांचं आता भरती घ्यायचंय, भरती घेतली, भरती सुविधा असतात प्रत्येक ठिकाणी असतात, पण शासनाने असं कुठं GR किंवा असं कुठं मेन्शन केलेलं नसतं की बाबा तुम्ही भरतीला या, आम्ही इथं तुमची राहायची सोय करतो, आम्ही झोपायची सोय करतो, आमच्या फक्त वॅकन्सी आहेत, तुम्ही भरती द्या. भरतीला आल्यानंतर मग आता ठीक आहे, काय ठिकाणी सुविधा आहेत, काय ठिकाणी नाही आहेत. काही ठिकाणी पाहतो आपण ग्राउंडला मुलं झोपतात, काही ठिकाणी कालचं मीरा भाईंदरचं आहे कालचं. आता आदित्य ठाकरे आहेत आमदार शिवसेनेचे, त्यांनी आता अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनात तिथं मुद्दा मांडला की मीरा भाईंदरला भरतीला आलेली लोक ते रस्त्यावरच हायवेवरती झोपलेली आहेत.
मग ते रिस्क आहे किंवा हे आता ह्या गोष्टी पण आता फक्त मीरा भाईंदरचा विषय आहे का महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असं बघायला नाही, महाराष्ट्र ठिकाणी कसं प्रत्येक ठिकाणी एस पी कार्यालयाकडून सोयी सुविधा केलेल्या आहेत राहण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी ग्राउंडच्या बाजूला तंबू वगैरे केलेले आहेत. काय काय ठिकाणी कार्यालय जे आहेत आपलं मंगल कार्यालय ती उपलब्ध करून दिलेली आहेत मुलांसाठी राहण्यासाठी. उलट महाराष्ट्र पोलिसांच्याकडून काही ठिकाणी चांगल्या सुविधा केल्यात, तर काही ठिकाणी थोडंफार आता कसं असतं शासनाकडून थोडं हे झालेलं असतं, दुर्लक्षित झालेलं असतं. मग मुलांनी तिथं आपली पण स्वतः काळजी घेणं पण गरजेचं आहे की बाबा आपल्याला तिथं जाऊन 2 दिवसच राहायचंय, तर 2 दिवस राहिलं तिथं मुलगा बाहेर राहतोय तर बाहेर राहण्याच्या हिशोबाने आपण जातोय, तर त्या हिशोबानेच आपण पण गेलं पाहिजे की आपण तिथं स्वतःची सोय करता आली पाहिजे. बरोबर आहे. त्यासोबतच काही विद्यार्थी हे बाहेरगावचे असतात, त्यांच्यासाठी इथं आपल्या अकॅडमीमध्ये कशी सुविधा आहे राहण्याची? आपल्या इथं अकॅडमीमध्ये आपलं ही अपार्टमेंट आहे. अपार्टमेंटमध्ये 1 BHK फ्लॅट आहे. त्या 1 BHK फ्लॅटमध्ये आपण एका फ्लॅटमध्ये 8-9 मुलं ठेवतो. एका फ्लॅटमध्ये म्हणजे 8-9 मुलांसाठी सफिशियंट आहे. त्यांना काय असं काय त्यांचं पूर्ण ही नसतं. किचन रूममध्ये पूर्ण साहित्य वगैरे ठेवून बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये आरामात हे करतील ते. आणि त्या 8-9 मुलांसाठी प्रत्येक फ्लॅटमध्ये टॉयलेट आणि वॉशरूमचं वगैरे सगळं सोय आहे स्वतंत्र. त्याच्यामुळे त्यांना ते पहाटेचं जे कसं असतं की गडबड होती ग्राउंडला, एकाच वेळेस यायचं असतं. आता 5 वाजता विसल वाजले तर सगळ्यांना 5:30 वाजताच खाली यायचं, पण अर्ध्या तासामध्ये 8-9 मुलांसाठी फ्रेश वगैरे होणं ते सफिशियंट टाईम. त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी असते, नाश्ता वगैरे? जेवणासाठी आपल्याला स्वतंत्र एक सेक्शन आपण ठेवलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे मॅनेजमेंट वगैरे सगळं होऊन जातं. लेडीज आहेत, एक 6-7 बायका कामाला आहेत. त्या लेडीज स्वयंपाक वगैरे पूर्ण करतात. पूर्ण त्यांचं रोजची रोज स्वयंपाक झाल्यानंतर ते किचन साफ करणं, पुसून घेणं, आल्यानंतर सकाळी पहिल्यांदा पुसून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपण 2016 पासून अकॅडमी चालवता. हे अकॅडमी सुरू करत असताना काही आव्हाने आले का, आणि त्याला आपण कशा प्रकारे मात केली, काय सांगाल? आव्हाने सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मुलांच्यापर्यंत पोहोचणं. कारण आपण जर अकॅडमी आता तुम्ही कुठलं प्रोडक्ट जर हे करताय तर ते प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मी जसं हे करतोय तसं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला अकॅडमी आहे, पण त्यांच्यापेक्षा वेगळं पण मी काय देतो आणि मी मुलांच्यापर्यंत चांगलं काय पुरवू शकतो, ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस हे करतोय त्यावेळेस मुलांच्यापर्यंत आरामात पोहोचतो. वेगवेगळ्या भरतीमध्ये आपल्या अकॅडमीचा 60 ते 70% निकाल लागतो असं आपण सांगता. हे यशाचे सूत्र काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय, काय सांगा? सूत्र म्हणजे आम्ही 100% आमचं देणं. सूत्र म्हणजे काय, माझे मोठे बंधू आहेत गणेश सर, त्यांनी मॅनेजमेंट पूर्ण व्यवस्थित पूर्ण सांभाळतात. त्याच्यानंतर नाळे सर आहेत, संकेत सर आहेत, मी आहे, लिकीचं आम्ही हे करतो. आणि ग्राउंडला मी एकटा पूर्ण सफिशियंट आहे, एकटा पूर्ण ग्राउंड हँडल करतो. ग्राउंडवरती तरी आत्तापर्यंत ग्राउंडसाठी आपलं म्हणजे रिझल्ट हा कुठलाच म्हणजे 100% निकाल ग्राउंडचा. मुलं शक्यतो ग्राउंडला आत्तापर्यंत तरी फेल झाले नाहीत. बाहेरगावच्या मुली आहेत त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी आपण कशी घेता? आपलं बाहेरच्या मुली आहेत त्यांना मोबाईल अलाउड नाही आपल्याकडे. मुलींच्या हॉस्टेलला मोबाईलच अलाउड नाही. त्यांना संध्याकाळी जेवणानंतर अर्धा तास आपण मोबाईल त्यांना घरी कॉल करायला वगैरे जमा करून देतो. हां, मोबाईल जमा असतात. आणि मोबाईल त्याच्यानंतर म्हणजे इथं ऑफिसमध्ये जमा असतं लॉक, त्याच्यामुळे संध्याकाळी फक्त अर्धा तास त्याचं हे करतो. आणि कॅमेरे आहेत पूर्ण हॉस्टेलला. खाली गेट आहे, गेट संध्याकाळी बंद असतं, ते सकाळी ग्राउंडला जातानाच उघडायचं गेट. त्याच्यानंतर पालकांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला इकडे भेटायला अलाउड नाही. त्यांचं पालकांनी जर फोन केला, माझ्याकडे नंबर सेव्ह आहे, किंवा पालकांनी फोन करून सांगितलं की बाबा असं असं व्यक्ती येणार आहे आणि तो भेटायला येणार आहे, तर तो फक्त व्यक्ती आहे तोच भेटायला परमिशन, नाहीतर अदर भेटायला कुणाला परमिशन नाही. मुलींच्या सेफ्टीसाठी जास्त काळजी घेतली जाते, कारण मुली बाहेरनं एवढ्या ह्या म्हणजे मुली ज्या आहेत, आता माझ्याकडे जवळपास 90-95 मुली होत्या, तर एवढ्या सगळ्या मुलींना आमच्या विश्वासावर जर इथं चंद्रपूरची मुलगी इथं आणून सोडली जाते, तर तिची तशी सुविधा आणि तिला सेफ्टी पण तसं घेणं काळजी गरजेचं असतं. एखाद्या आर्थिक दुर्बल कुटुंबातील जर उमेदवार असेल, विद्यार्थी असेल, त्याला आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला सवलत काय मिळू शकते का अकॅडमीमध्ये? सवलत तशी ज्या त्या ह्याच्यानुसार आपण तसं हे करतो. आता माझ्याकडं एक मुलगा होता, त्याला आई वडील वगैरे नाही आहेत, तर तो 11वीपासून माझ्याकडे मी त्याला शिकवलं. हो, हां. आणि 11वीपासून शिकवलं त्याला. थोडं बाकीच्या गोष्टी पण होत्या, त्याला कोरोना पण झालेला, त्याला पण ट्रीटमेंट सगळे आपले इथंच आपण म्हणजे इथंच हे केलं सगळं, एक घरातला फॅमिली मेंबर म्हणून पूर्ण हे केलं, बघितलं. आणि आज तो अहिल्यानगरमध्ये आर्मीच्या सेंटरला ट्रेनिंग घेतोय. हो, म्हणजे तो भरती झाला. एक समाधान राहतं की बाबा आपण जे करतोय ते चांगलं करतोय. आणि प्रत्येक म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, जी ओंजळ आहे ती कंटिन्यू अशी नसावी, थोडी तरी अशी झुकती असावी, जेणेकरून देता आलं पाहिजे आपल्याला. आपण समाजात काहीतरी देणं देणं ही भूमिका आपली असते. देणं लागतं.
आणि 100% आणि समाजात देणं ह्या गोष्टीसाठी ह्याच म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार प्रत्येक वर्षी जूनमध्ये माझ्याकडून मी अकॅडमीतर्फे जवळपास 500 ते 1000 झाडं तालुक्यामध्ये लावत असतो अरे वा. प्रत्येक वर्षी. हां म्हणजे आपलं निसर्गावर प्रेम तेवढंच हो आहे. हो शिंगणापूरच्या घाटामध्ये मुंगी घाटाच्या खाली आता मोठी झाडं आहेत. ती झाडं 2022-23 आम्हीच त्यावेळेस लावलेली. सगळा दुष्काळी पट्टा आणि ओसाड आहे हो 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 तो. त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं आपण. हो. तर आपण पाहिलं या ठिकाणी रणजित तांबे सर जे योद्धा करिअर अकॅडमीचे संस्थापक आहेत, त्यांनी आपल्याशी या ठिकाणी लोकशाही भारत विशेष पॉडकास्टमध्ये संवाद साधला. अतिशय प्रेरणादायी असे आपली मुलाखत या ठिकाणी आपण या ठिकाणी सादर केली. नक्कीच हजारो उमेदवारांना यामधून काय नक्कीच प्रेरणा मिळेल, त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळेल अशी मुलाखत झालेली आहे. आणि मनपूर्वक धन्यवाद सर. आपण धन्यवाद. या लोकशाही भारतच्या विशेष पॉडकास्टमध्ये वेळ दिला. काय बोलताय आपण शेवटचा संदेश काय द्याल? शेवटचा संदेश म्हणजे आत्ता आपण जे आर्मीची बॅच झाली 100% निकाल दिला, तसाच पुन्हा आता 100% निकाल देण्यासाठी आता आपण 10 तारखेपासून परत बॅच सुरू करतोय आर्मीचे अग्निवीरचे. आणि ह्या 10 तारखेच्या निकालाच्या 100% निकाल लागला अग्निवीर बॅच. अग्निवीर बॅच. हां अग्निवीर बॅचमध्ये आर्मीला. आता ह्याच्यावरती आता ओपन रॅली होती रिलेशन भरती पुण्यामध्ये. तर तिथं आपण 11वीतला मुलगा पाठवलेला, त्याचं नुकतंच 17 वय कंप्लीट झालं. तर तो आर्मीचा 11वीतला मुलगा भरती झाला आता तो डॉक्युमेंटेशनसाठी गेला पुण्यामध्ये. तर आता तो पण आहे. त्या हिशोबानेच आता 10 तारखेला पण आपण सुरू करतो. आणि प्रत्येक वर्षी आपण 11वी-12वीचे पण ॲडमिशन आपल्या अकॅडमी मार्फत होतात. तर त्या ह्याच्या हिशोबाने 12वीचं बोर्डाच्या पेपरच्या अगोदर आपल्या फलटण तालुक्यातलाच ओमकार करचरे म्हणून पोरगा होता पहिल्या बॅचला, तो आणि आदित्य धनावडे मांबळेश्वरचा. ही 2 मुलं पहिल्या बॅचला 12वीचं बोर्डाचं पेपर व्हायच्या अगोदर भरती झाली अग्निवीरला. म्हणजे एक रिझल्ट जर द्यायचा असेल तर आपण पण 100% देणं गरजेचं असतं आणि मुलांचं पण एक आत्म पाहिजे. नक्कीच. या ठिकाणी आपण पाहिलं तर सर हे फक्त पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठीच विद्यार्थ्यांचा सराव घेत नाहीत, तर त्यासोबत त्यांचं जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळ्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या क आणि डच्या संवर्गातल्या सगळ्या क आणि डच्या सर्व परीक्षेसाठी सुद्धा ते तयारी करतात. ज्यांना पोलीस भरती किंवा आर्मी भरतीमध्ये यश मिळत नाही त्यांना मात्र ह्या वेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळू शकतं, असं मार्गदर्शन सरांचं या ठिकाणी असतं. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर आपण लोकशाही भारतशी संवाद साधला त्याबद्दल आपलं लोकशाही भारतच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.